गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना। सचिन घायवळ याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। सचिन घायवळच्या घराची झाडाझडती पुणे पोलिसांकडून घेण्यात येणार। सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य? सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी। शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो। आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयातून शस्त्र परवाना दिला जातो। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब दुपारी पत्रकार परिषद घेणार। सचिन घायवळला मिळालेल्या शस्त्र परवान्यावर बोलण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करणार। संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करार मार्गी लागण्याची शक्यता। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। वसतिगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। अकोला जिल्ह्यात ओबीसी कार्यकर्त्यांची आत्महत्या। आरक्षण मिळणं कठीण। ओबीसींना वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटतंय। आत्महत्येपूर्वी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस। विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात। श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईतून अटक। कोल्ड्रिफ पाठोपाठ रेस्प्रिस्फ्रेज टीआर आणि रिलाइफ औषधांमध्ये विषारी घटक। दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची असल्याची माहिती।